मागील भागात तो त्याच्या आईच्या पायाशी खाली बसला आणि त्यांच्या मांडीवर डोकं टेकवले. त्याच्या अशा वागण्याने त्याच्या आईचा राग हळूहळू कमी होऊ लागला. त्या प्रेमाने त्याच्या केसांवरून हात फिरवत होत्या. दोघं शांतच होते, काहीही बोलत नव्हते. सिद्धार्थ, लग्न झाले आहे तुझे काव्यासोबत, मग असा का वागतोय? आई काळजीने बोलल्या. यावर सिद्धार्थ काहीही बोलला नाही. काय बोलणार होता तो? कारण आईच्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे पण नव्हते. सिद्धार्थ, तू काव्यासोबत मनापासून लग्न केले आहे ना, की तू पण तुझी भूक भागवण्यासाठी तिच्यासोबत लग्न केले? जसे तुझ्या बापाने मला सोडून दुसऱ्या आणि त्या बोलायच्या थांबतात. ते ऐकून मात्र सिद्धार्थला राग येतो. त्याचा आवाज चढवत, आई, काहीही बोलू नकोस. लहानपणापासून एवढंच ओळखतेस का मला? एवढं बोलून तो शांत झाला. कारण त्याने लहानपणापासून त्याच्या आईला झालेला त्रास पाहिला होता. म्हणून तो कितीही रागावला जरी असला तरी त्याचा राग मनात गिळून शांत राहायचे होते. तो पुन्हा त्याच्या आईच्या मांडीवर डोकं टेकवतो. त्याची आई पण त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात. आईच्या शब्दाच्या बाहेर तो कधीच गेला नव्हता. एक दीर्घ श्वास घेत, आई, तू जो काही निर्णय घेशील तो मला मान्य असेल. त्याच्या मनात नसताना पण आईसाठी तो हे सगळं बोलत होता. तो असे बोलताच त्याच्या आईला खूप आनंद होतो. त्या त्याच्या डोक्यावर ओठ टेकवतात. मी जे सांगेल ते करशील तू? हो आई. त्या त्याच्या शोल्डरला पकडून बेडवर बसायला सांगतात. त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत, खरंच मी जे सांगेल ते करशील? तो आईच्या हातावर त्याचे ओठ टेकवत, हो आई, तू जे सांगशील ते करेल मी. त्या त्याचा हात हातात घेत, तुझे आणि काव्याचे लग्न झाले आहे. त्या लग्नाचा स्वीकार कर. तुझी बायको म्हणून तिला स्वीकार. तिला या घरात मोठी सून असण्याचे सगळे अधिकार तू काव्याला दे. आई हे बोलताच त्याचा चेहरा निर्विकार होतो. कसलेच हावभाव त्याच्या चेहऱ्यावर नसतात. आई मात्र त्याच्या बोलण्याची वाट पाहत असतात. काय वाटतं, सिद्धार्थ त्याच्या आईचं ऐकून काव्याचा बायको म्हणून स्वीकार करेल का? मोठी सून असण्याचे तिला सगळे अधिकार मिळतील का? आता पुढे. सिद्धार्थ, मी काहीतरी विचारले आहे तुम्हाला. सिद्धार्थ एक दीर्घ श्वास घेऊन त्याच्या आईचा हात हातात घेत, आई, मी करेल तिचा बायको म्हणून स्वीकार. हे तो आईसमोर नॉर्मल बोलत असला तरी काव्यासाठी त्याच्या मनात खूप राग होता. तो मनातच बोलतो, आई, मी तुला सांगितले की तिचा बायको म्हणून स्वीकार करेल, पण येणारी वेळ आमच्या दोघांच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येईल हे मला पण माहिती नाही आहे. आणि त्या आलेल्या वादळाचे परिणाम फक्त आणि फक्त त्या काव्यालाच भोगावे लागणार आहे. त्याचे बोलणे ऐकून आईंना खूप आनंद होतो. त्या त्याला मिठी मारत, सिद्धार्थ, खरंच तू खूप समजूतदार आहे. बरं, आता बायको म्हणून स्वीकार केला तर उद्या तुमच्या दोघांसाठी सत्यनारायणची पूजा ठेवली आहे. तू बसशील ना काव्यासोबत पूजेला? आई, आता तिचा बायको म्हणून स्वीकार केला तर पूजा पण तिच्यासोबतच करेल ना मी. तो त्याच्या आईच्या गालावरचे अश्रू पुसत, यापुढे तू अजिबात रडायचे नाही. तुझ्या डोळ्यात अश्रू मी नाही पाहू शकत आई. एवढं बोलून त्याने आईच्या मांडीवर डोकं टेकवले. आई पण त्याच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत असतात. त्यांना याचाच आनंद झाला होता की सिद्धार्थने काव्याचा स्वीकार करायला हो म्हटले आणि एवढंच नाही तर उद्या पूजेला तिच्यासोबत बसणार होता. त्याचा मूड बघून आई त्याला विचारतात, सिद्धार्थ, एक विचारले तर रागवणार नाही ना? नाही रागवणार. विचार, तुला काय विचारायचे आहे ते. सिद्धार्थ, तुझ्यासमोर लग्न हा विषय जरी काढला तरी तुला त्यावर काहीही बोलायचे नसायचे. मग तू काव्यासोबत लग्न कसे केले? आईच्या या विचारण्याने तो गोंधळतो, पण त्याला एवढ्यात त्या दोघांच्या लग्नाबद्दल काहीही सांगायचे नव्हते. आई, योग्य वेळ आली
की तुला तुझ्या या प्रश्नांचे उत्तर मिळेल. तुझ्या मुलावर विश्वास आहे ना? हो रे राजा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू खूप विचार करून काव्यासोबत लग्न केले असेल, माहिती आहे मला. सिद्धार्थ एवढंच बोलतो. बरं, चल आराम कर थोडा वेळ. उद्या पूजा आहे तर वेळ नाही मिळणार. तो हुंकार भरून उठून उभा राहिला. येतो मी, एवढं बोलून त्याच्या रूममध्ये निघून गेला. आई मात्र विचार करत होत्या. काहीतरी विचार करून त्या रोशनीच्या रूमकडे जायला निघाल्या. त्यांना काव्याला भेटायचे होते. काव्या पण नुकतीच फ्रेश होऊन बेडवर शांत बसलेली होती. कुठल्या तरी विचारात ती हरवली होती. रोशनी तिथेच बसून मोबाईल पाहत होती. दोन्ही एकमेकांसाठी अनोळखी असल्यामुळे काय बोलावे त्यांना काही कळत नव्हते. तोच आई आत आल्या. त्यांना बघून काव्या घाबरून उठून उभी राहिली. आई मात्र खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होत्या. खूपच निरागस होती ती. त्यात घाबरलेली होती. त्या तिच्यासमोर येऊन उभ्या राहिल्या आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. आजपर्यंत काव्याच्या डोक्यावरून कोणीच असा प्रेमाने हात फिरवला नव्हता. काव्याचे डोळे पाणावले. आईने तिला मिठीत घेतले आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होत्या. लहानपणापासून आईची माया न मिळालेली ती असे अचानक आईचे प्रेम मिळाले म्हणून भरून आले होते तिला. तिला बघून आईंना कुणाची तरी आठवण आली. अगदी तशीच आहे, अशा आई मनातच बोलल्या. त्यांचे लक्ष तिच्या हाताकडे जाते. तिथे लाल वड त्यांना दिसत होते. ते आपल्या मुलाचेच पराक्रम आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्या हातावर आई प्रेमाने हात फिरवत, बाळा खूप त्रास होत आहे का? माझा सिद्धार्थ रागात असला की कसा वागतो त्याची त्यालाही कळत नाही. पण पाहायला गेले तर त्यांचा स्वभाव तसा नाही आहे. घरातील सगळ्यांची लहान असतानापासून तो काळजी घेत आहे. कधी कोणाला त्याने दुखावले नाही. प्रेमळ पण आहे, तेवढाच रागीटही आहे. हळूहळू त्याच्यासोबत वेळ घालवून त्याचा स्वभाव कळेल तुला. आणि जेव्हा त्याला पण तुझा स्वभाव कळेल तेव्हा तुला राणी बनवून ठेवेल बघ. तुझे सगळे हट्ट, सगळं काही तो पूर्ण करेल. तुझ्यावर प्रेम, जीवापाड प्रेम करायला लागेल. तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचारही तो करणार नाही. आईचे बोलणे ऐकून काव्याला जणू गुदगुल्याच होत होत्या. कारण याआधी तिच्याशी असे प्रेमाने कोणी बोलतही नव्हते. मग प्रेम तर दूरच राहिले. ती पुन्हा आईच्या कुशीत शिरली आणि रडू लागली. बाळा रडू नकोस, आम्ही आहोत सगळे तुझ्यासोबत. आता जेवढं रडायचं आहे तेवढं रडून घे. पण यानंतर तुझ्या डोळ्यात मला एकही अश्रू दिसता कामा नये. तुझ्या या सुंदर चेहऱ्यावर हसूच छान दिसेल बघ. यापुढे रडायचं नाही, हसत राहायचं. कारण आता तू फक्त काव्या नाही आहे, आता तू काव्या सिद्धार्थ जहांगीर आहेस. सिद्धार्थची बायको, या घरातील मोठी सून. आईंनी समजवल्यामुळे आता कुठे काव्या नॉर्मल होते. बरं, मी तुला हे सांगायला आले होते, लग्नानंतर सत्यनारायण पूजा असते. तीच तुमच्या दोघांसाठी उद्या ठेवलेली आहे. सकाळी लवकर उठायचे आहे, तर आता छान पोट भरून जेवण कर आणि आराम कर. मी तुझे जेवण इथेच पाठवते. रोशनी, सायली, तुम्ही पण तुमच्या वहिनीसोबत जेवण करा. हो, त्या सोबतच बोलतात. आई, त्याच कशाला, मी पण करतो, साहिल म्हटला. हो, तुम्ही तिघं काव्यासोबत जेवण करा. एवढं बोलून आई निघून गेल्या. त्यांनी घरातील नोकर माणसांना सांगून या 4ही जणांच्या प्लेट रोशनीच्या रूममध्ये पाठवल्या. सगळ्यांना भूक लागली असल्यामुळे ते पोट भरून जेवण करतात. त्यानंतर झोपायची तयारी करतात. इकडे सिद्धार्थ त्याच्या रूममध्ये रागाने एरझाऱ्या मारत होता. त्याला काव्याचा खूप राग आला होता, पण आईसाठी तो शांत होता. अशीच रात्र सरून दिवस उजाडतो. सकाळी पूजा असल्यामुळे घरातील सगळे त्याच गडबडीत होते. गुरुजींना यायला उशीर होणार होता.
म्हणून सिद्धार्थ त्याचे वर्कआउट जिममध्ये करत होता. त्याचा बंगलो एवढा मोठा होता की त्याने त्याच्या रूमच्या बाजूलाच जिम बनवून घेतली होती. तिथूनच काचेचं पार्टिशन असल्यामुळे त्याला रूममध्ये सगळं काही दिसत होते, पण रूममधून जिमचे काहीही दिसत नव्हते. इकडे काव्या पण उठून तिचं आवरत होती. रोशनी आणि सायली तिला मदत करत होत्या. तिने हिरव्या रंगाची पैठणी नेसली होती. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या लांब सिल्की केसांची सुंदर अशी हेअरस्टाईल केली होती. भांगीत त्याच्या नावाचे सिंदूर भरले होते. गळ्यात छोटे आणि मोठे असे 2 मंगळसूत्र घातलेले होते. हातात बांगड्या, कानात जुबे, पायात पैंजण. सायलीने तिच्या केसात गजरा मांडला. त्याने ती अजूनच सुंदर दिसत होती. एवढी सुंदर की तिला पाहताच कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी ती दिसत होती. तिचं आवरून ती शांत बसलेली होती. सिद्धार्थचे वर्कआउट झाले तसा तो रूममध्ये आला आणि फ्रेश व्हायला गेला. फ्रेश होऊन बाहेर आला आणि त्याचे आवरू लागला. आईंनी सांगितल्याप्रमाणे तो आज कुर्ता घालतो. पॅरेट ग्रीन कलरचा कुर्ता त्याच्यावर खूप उठून दिसत होता. तोच रोहित त्याला पाहायला आला तशी त्याच्यासमोर बोलायची कुणाची हिंमत होत नव्हती. रोहित पण आत येऊन शांत उभा होतो. 5-10 मिनिट तिथे थांबून रोहित खाली निघून गेला. सिद्धार्थ त्याचा आवरून हॉलमध्ये आला तर हॉलमध्ये पूजा मांडायची तयारी चालू होती. त्याच्याकडे वेळ होता म्हणून तो कोणाला तरी फोन करतो आणि बोलत असतो. ऑफिसचे काम होते तर खूप सिरियसपणे तो बोलत होता. तोच रोशनी काव्याला घेऊन बाहेर आली. तिच्या बांगड्यांची किणकिण सिद्धार्थच्या कानावर पडली आणि त्याने बोलता बोलता तिकडे मान वळवली. तो तिच्याकडे एकटक पाहत होता. तिला पाहण्यात हे पण विसरला की तो फोनवर बोलत आहे म्हणून. अचानक हार्टबीट्स वाढले त्याचे. नकळत त्याचा हात त्याच्या हृदयावर गेला. पलीकडून हॅलो हॅलो आवाज आला आणि तो भानावर आला. आता त्याला स्वतःच्या वागण्याचा राग आला. तो मान दुसरीकडे वळवून बोलून फोन ठेवतो. मी असा कसा तिच्याकडे एकटक पाहत होता? ती तुझी बायको नाहीये सिद्धार्थ. फक्त काही दिवस, मग तिचे आणि तुझे मार्ग वेगळे. त्याने त्याचे विचार झटकले आणि तो बाहेर निघून गेला. आईचे लक्ष काव्याकडे गेले आणि त्या तिला पाहतच राहिल्या, कारण ती दिसतच तेवढी सुंदर होती. त्या तिच्या अंगावरून हात फिरवतात आणि बोटे मोडतात. तिच्या चिनला पकडून आई बोलतात, बाळा खूप सुंदर दिसते तू. हो ना आई, मगाशी दादा पण असाच एकटक पाहत होता वहिनीकडे. रोशनीचे बोलणे ऐकून आईंना आनंद होतो तर काव्या चांगलीच लाजते. तोच गुरुजींचा आवाज येतो. चला पूजेला सुरुवात करूया. सिद्धार्थ आणि काव्याला बोलवा. ते दोघं मिळून पूजेला बसतात. गुरुजी जसे सांगत होते तसे ते दोघं करत होते. आता गुरुजींनी काव्याला सिद्धार्थच्या उजव्या हाताला हात लावायला सांगितला. जसा तिच्या नाजूक बोटांचा स्पर्श त्याला झाला तसे त्याचे अंग शहारलेच. एक क्षणाला त्याला खूप भारी वाटले, पण तेवढाच रागही उफाळून आला त्याचा. पण सगळं काही मनातच गिळत तो शांतपणे पूजा करत होता. पूजा निर्विघ्नपणे पार पडली. दोघांनी मिळून गुरुजींचा आशीर्वाद घेतला. अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद गुरुजींनी तिला दिला. सिद्धार्थ मात्र मनातच, गुरुजी अखंड नाही, काही दिवसांची सौभाग्यवती आहे ती माझी. त्यानंतर घरातील सगळ्या मोठ्यांना त्यांनी नमस्कार केला. त्याची महत्त्वाची मीटिंग आहे एवढं सांगून तो रूममध्ये निघून गेला. तो जिममध्ये जाऊन सगळा राग पंचिंग बॅगवर काढत होता. खूप राग आला होता त्याला स्वतःचा. ती मला माझ्या आयुष्यात नकोय असे तूच म्हणतो सिद्धार्थ, आणि दुसऱ्या बाजूने तूच तिच्याकडे एकटक कसा पाहू शकतोस? नाही नाही, मी तिचा विचार करणार नाहीये, पण तिला खूप हौस आहे ना मला नवरा म्हणायची.
मग आता बघच नवरा या हक्काने मी काय करतो. आणि तो खूनशी हसला. काव्या रेडी राहा या सिद्धार्थ जहांगीरचा सामना करायला. एवढं बोलून तो रागातच त्याच्या रूममध्ये आला आणि फ्रेश व्हायला निघून गेला. फ्रेश होऊन बाहेर आला. त्याचं आवरून ऑफिसला निघून गेला. तो ऑफिसला गेलाय हे बघून रोशनी, साहिल, सायली आणि रोहितने सिद्धार्थची रूम सजवायला घेतली. पूर्ण रूम गुलाबाच्या फुलांनी, बलून्सनी सजवलेली होती. ठिकठिकाणी कॅन्डल पण लावलेले होते. आई त्याला फोन करून घरी लवकर बोलवतात. तो आईच्या शब्दाच्या बाहेर न होता म्हणून शहाण्या मुलांसारखा घरी लवकर येतो. त्याच्या रूमचा दरवाजा ओपन करताच समोरचे दृश्य बघून त्याला खूप राग येतो. पण तो राग गिळतच त्याची बॅग तिथेच सोफ्यावर फेकतो आणि गॅलरीमध्ये जाऊन उभा राहतो. कपाडावर अंगठा फिरवत गॅलरीमध्ये एरझाऱ्या मारत असतो. तो रागातच तिथे चेअरवर बसतो आणि टीपॉयच्या खालून एक बॉटल काढून तोंडाला लावतो. तो ड्रिंकचे एक एक घोट रिचवत असतो की रूमचा दरवाजाचा आवाज त्याला येतो. तो आवाज ऐकून तो ती बॉटल पुन्हा टीपॉयच्या खाली ठेवतो आणि खूनशी हसतो. काव्या घाबरतच आत येते. रूम बघून ती पण शॉक लागल्यासारखी पाहत होती. ती जेव्हा पहिल्यांदा रूममध्ये आली तेव्हा तिने रूम नीट पाहिली नव्हती. पण आता ती रूम निरखून पाहत होती. तिला असे निरखून पाहताना बघून सिद्धार्थ आत आला. काय झाले, एवढी मोठी रूम पहिल्यांदा पाहते का? त्याचा रागीट आवाज ऐकून ती घाबरून खाली पाहते. त्याच्याकडे पाहायची तर तिची हिंमतच होत नव्हती. ती काही बोलत नाहीये याचा त्याला पुन्हा राग येतो आणि तो रागाने तिच्या समोर येऊन उभा राहतो. त्याला समोर बघून काव्या तर थरथर कापत होती. आता काय झाले घाबरायला? तुला खूप हौस आहे ना दुसऱ्यांची नावं सांगायची? तू तर सांगून मोकळी झालीस, पण तुझ्यामुळे आज मला खूप काही ऐकावे लागले आहे. मला कधीच वाटले नव्हते की माझी जन्मदाती आई मला असे काही बोलेल म्हणून. हे सगळं तुझ्यामुळे झाले आहे. त्याची आई त्याला जे काही बोलली त्याने सिद्धार्थ खूप हर्ट झाला होता. याची शिक्षा तुला मिळणार. तो क्रूरपणे म्हणाला. माझी बायको बनायची तुला खूप हौस आहे ना? थांब, तुला दाखवतोच. काव्याने घाबरून नजर त्याच्याकडे केली तर त्याचे डोळे जणू आग ओकत होते. एवढा तो रागात होता. तिला तर कळतच नव्हते की तिने नेमके काय केले आहे. तिचे ते सुंदर पाणावलेले डोळे बघून काही वेळासाठी तो तिच्या डोळ्यात हरवला. पण जसे त्याच्या लक्षात आले तसा त्याचा चेहरा निर्विकार झाला. त्याने रागातच तिला उचलून घेतले आणि बेडवर फेकले. माझी बायको बनायची खूप हौस आहे ना तुला? आता बघ तुझा नवरा काय करतो ते. आणि त्याने त्याचा शर्ट अंगापासून वेगळा केला. तो पण दिसायला काही कमी नव्हता. जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी बघून काव्या तर डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती. मुलं पण एवढी सुंदर असतात हे आज तिला कळत होते. ती एवढी अल्लड होती की हँडसम म्हणायच्याऐवजी सुंदर म्हणत होती. तिला असे एकटक पाहताना बघून मात्र त्याला अजूनच राग येत होता. तो तिच्या अंगावरून आला आणि त्याला एवढ्या जवळ बघून काव्या तर खूपच घाबरली. तो मात्र तिच्या डोळ्यात डोळे घालून, आता बघ नवरा काय असतो हे आज तुला मी दाखवून देतो. ती मात्र त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याच्यापुढे तिची शक्ती कमी पडत होती. त्याने कसलाही विचार न करता तिच्या मानेवर त्याचे ओठ फिरवायला सुरुवात केली. खूप अग्रेसिव्हपणे तो तिच्या मानेवर ओठ फिरवत होता. ठिकठिकाणी चावा घेऊन त्याचे दात तिच्या मानेजवळ रोवत होता. त्याने रागातच तिच्या साडीचा पदर बाजूला केला. ती घाबरल्यामुळे तिची वर खाली होणारी छाती बघून तो क्रूरपणे हसला आणि पुन्हा त्याचे ओठ तिच्या ब्रेस्टच्या तिथे फिरवू लागला. काव्याला आता सहनच होईना. ती अजून पण त्याच्यापासून
सुटण्यासाठी धडपडत होती. पण तिला माहिती होते, आपण कितीही सुटण्याचा प्रयत्न केला तरी सिद्धार्थ तिला सोडणार नाही म्हणून. ती न हलता तशीच त्याचा त्रास सहन करत होती. खूप वाईट वाटत होते तिला. सिद्धार्थ मात्र तिच्या शरीराचा सुगंध घेण्यात गुंग होता. त्याचे ते दात रोवणे अजून पण चालूच होते. त्यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहावत होते. त्याने तिच्या ब्लाऊजचे बटन जणू तोडलेच आणि तिच्या ब्रेस्टच्या तिथे ओठ फिरवू लागला. तो आतापर्यंत कोणत्या मुलीच्या जवळ गेला नव्हता आणि त्याने त्याच्या जवळ पण मुलींना येऊ दिले नव्हते. काव्या ही पहिलीच होती. तिच्या शरीराचा अनुभव तो घेत होता. आता काव्याला खूपच त्रास होत होता. तिने एवढा वेळ रोखून ठेवलेले अश्रू बाहेर पडले. जसे सिद्धार्थच्या ओठांना तिच्या ओघळणाऱ्या अश्रूचा स्पर्श झाला आणि त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिले. सकाळची ती आणि आताची ती खूप फरक वाटला त्याला. दिसायला खूप सुंदर, यात काही वादच नव्हता. पण आता सिद्धार्थ तिच्यासोबत जे काही वागला होता ते खूप चुकीचे वागला होता. त्याला त्याच्या चुकीची जाणीव होताच तो तिच्यावरून बाजूला झाला आणि त्याचा शर्ट घेऊन रागातच बाहेर निघून गेला. काव्या तशीच बेडवर पडून विचार करत होती. मी काय केले आहे? हे माझ्यासोबत असे का वागत आहे? जर त्यांना माझ्याकडून एका बायकोचे अधिकार पाहिजे असतील तर मी त्यांना ते देईल. आमचे लग्न झाले, यांचा पूर्ण अधिकार आहे माझ्यावर. ती असं का बोलत होती तर त्याचे कारण म्हणजे समाजातील काही वाईट लोक, ज्यांनी लग्नाच्या अगोदर तिच्या सुंदरतेचा फायदा घेण्यासाठी काय नाही केले. पण तिने त्या सगळ्यांपासून स्वतःला वाचवले होते. आज सिद्धार्थ पण तिच्याशी त्या माणसांसारखाच वागला होता, याचे तिला वाईट वाटत होते. ती त्याचा विचार करत झोपून गेली. इकडे मात्र सिद्धार्थ जिममध्ये जाऊन पुन्हा पंचिंग बॅगवर त्याचा राग काढत होता. ती तर मला बायको म्हणून नको आहे, मग का तिच्यावर नवरा असल्यासारखे हक्क गाजवत होतास? ती जर तुझी बायको नाहीये तर कोणत्या हक्काने तू तिच्या मानेवर दात रोवत होता? सिद्धार्थ स्वतःलाच प्रश्न विचारत होता. पण त्याच्या हे लक्षात येत नव्हते की तिच्या जवळ जाण्याने तिच्या शरीरातून येणाऱ्या सुगंधामध्येच तर तो हरवत चालला होता. पण त्याचे मन मानायला तयार नव्हते. पुन्हा त्याच्या मनात दुसरे विचार येतात. ती एक नोकर आहे आणि या घरात नोकरांसारखीच राहील. एवढं बोलून तो जिममध्ये सोफ्यावर आडवा झाला. या असल्या गरीब सुंदर मुली माझ्यासारख्या श्रीमंत माणसांना फसवतात. राहून राहून त्या हे सगळं पैशांसाठीच करतात. तिच्याबद्दल चुकीचे विचार करत त्याचा पण डोळा कधी लागला त्याला कळले सुद्धा नाही. सिद्धार्थ काव्याचा असाच राग करून तिला त्रास देईल का? की हळूहळू अशा वागण्यामुळे तिच्या प्रेमात पडेल? उद्याची सकाळ दोघांच्या आयुष्यात काय नवीन बदल घडवते बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.